आता हे तीळ आपण काढून घेऊया। तीळ हे बघा, तिळाचा कलर चेंज होईपर्यंत आपण तीळ कढईमध्ये चुलीवरती भाजून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये आपण आता मेथी दाणे टाकूया। आता आपण मेथी दाणे भाजून घेऊया। आता मेथी दाण्यासाठी तेल नसलं तरी चालतं, ते फक्त आपल्याला खुसखुशीत करायचे आहेत। कलर बदलेपर्यंत आपल्याला कढईमध्ये चुलीवरती हे भाजून घ्यायचे आहेत। त्याचा काळपट कलर आला की समजायचं की हे आपल्याला मेथी दाणे आहेत ते आपले कढईमध्ये आता भाजले आहेत। आता अगोदर कलर बघा आणि आता ह्याचा कलर बघा किती लालसर आलेला आहे। आता मेथी दाणे सुद्धा भाजून झालेला आहेत। आता आपण काढून घेऊ। आता मेथी दाणे मी भाजून घेतलेला आहेत। आता आपण धने भाजून घेऊया। आता मी कढईमध्ये धने टाकणार आहे। आता ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे। धन्यामुळे खूप छान अशी चव येते। आपण इथं कोथिंबीर वापरू शकत नाही, कारण कोथिंबीरमुळे चिवटपणा येतो, त्याच्यामुळे आपण आता धने टाकलेले आहेत। धने पण व्यवस्थित असे आपण भाजून घेऊया। आता धने सुद्धा झालेले आहेत। आता धने मी काढून घेते। आता धने भाजलेले आहेत। आता मी छोट्या वाटीमध्ये धने काढून घेते आणि पुढचं साहित्य ते नंतर आपण लगेचच भाजायला घेणार आहोत। हे बघा, धने भाजलेले आहेत। आता आपल्याला बडीशेप भाजून घ्यायची आहे। आता बडीशेप मी कढईमध्ये टाकत आहे। आता मी इथं तेलाचा वापर करत नाही। आता बडीशेप पण आपल्याला थोडस कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कढईमध्ये। आपण हे चुलीवरती सगळं करत आहोत। आता ह्याचा कलर चेंज झालेला आहे। आता हे सुद्धा मी वाटीत काढून घेत आहे। आता काढून घेते। आता आपण जिरं भाजून घेऊया। तुम्ही संध्याकाळी जर एका ग्लासमध्ये जिरे टाकले आणि सकाळी जर त्याचं पाणी पिलं तर आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं ते, त्याच्यामुळे वजन पण कमी होण्यास मदत होते। त्यामुळे मी इथं जिरेचा सुद्धा वापर केलेला आहे। इथं जिरे मी भाजून घेत आहे। जिरे पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत कढईमध्ये परतून घ्यायची आहे। हे बघा, आता कढई तापल्यामुळे जिरे सुद्धा आपली व्यवस्थित अशी भाजलेली आहे। आता मी एका वाटीमध्ये जिरे काढते। आता जिरे भाजून घेतलेले आहे। जिरीचे फार औषधी उपयोग आपल्याला होतात। आता आपण पुढचं साहित्य भाजायला घेऊया। आता आपल्याला लसूण परतून घ्यायचा आहे। जर लसणामध्ये ओलसरपणा जर असेल तर काय होतं, तेलामध्ये जर थोडस तेल नसलं तरी चालेल, थोडं टाकलं तरी चालेल, पण त्याच्यातील ओलसरपणा आहे ना तो कमी होतो। पण मी इथं तेल वापरत नाही। चटके बसेपर्यंत लसूण पण आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचा आहे। आता लसूण पण आपला व्यवस्थित असा चटके बसेपर्यंत भाजलेला आहे। आता मी लसूण काढून घेते। आता आपल्याला काय करायचं आहे, कढीपत्त्याची जी पानं आहेत ना, हे बघा, हा कढीपत्ता मी झाडाचा तुम्हाला मगाशी दाखवला होता तो घेतलेला आहे। स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे आणि आता ह्यातलं पाणी नितळवलेलं आहे। आता ही कढीपत्त्याची जी पानं आहेत ते आपल्याला कढईमध्ये टाकायची आहेत आणि ती पण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत। आता एक एक करून आपल्याला सगळी कढीपत्त्याची पानं आहेत ते कढईमध्ये टाकायची आहेत। आता कढीपत्त्याची पानं आहेत ती मी कढईत टाकलेली आहेत। सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये काही टाकलं नव्हतं, तेल पण टाकलं नव्हतं। आता आपल्याला अशीच जर पाणी ह्याच्यामध्ये राहिलं असेल तर ते सुकेल, त्याच्यामुळे कढईमध्ये आपल्याला अशीच परतून घ्यायची आहेत 1-2 मिनिटं। आणि 2 मिनिटानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे।
आता तेलामध्ये ही पानं जी आहेत कढीपत्त्याची ती आपल्याला व्यवस्थित अशी कुरकुरीत करून घ्यायची आहेत. कुरकुरीत होईपर्यंत आता ही पानं आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. आता आपली पानं एकदम कुरकुरीत झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता ही कढीपत्त्याची पानं आपण काढून घेऊया. हे बघा किती कुरकुरीत असा आवाज येतोय या पानांचा. तुम्हाला जर कढीपत्त्याची चटणी बनवायची असेल तर ही पानं अशा पद्धतीने कुरकुरीत व्हावी लागतात. जर अशा पद्धतीने जर कुरकुरीत नाही झालं तर तुमची चटणी आहे ती जास्त दिवस टिकणार नाही, त्या चटणीला बुरशी लागू शकते. यासाठी कुरकुरीत पानं होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी कढईमध्ये परतून घ्यायची आहे. बघा किती खुसखुशीत अशी आपली पानं भाजलेली आहेत. चला आपण आता पुढची तयारी करूया. आता आपलं सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता की इथं धने भाजलेले आहेत, बडीशेप भाजलेली आहे, इथं शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, जिरे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर इकडं आहे ती खोबरं होतं, ते खोबऱ्याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे होते आणि खोबरे अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे. परत ही इथं जे आहे ते हरभऱ्याचे डाळ आहेत, हे डाळ भाजलेलं आहेत. त्यानंतर इथं आहेत ते पांढरे तीळ होते, ती मी भाजून घेतल्यामुळे ह्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. इथं आहेत ते मेथी दाणा आहेत, मेथी दाणा पण व्यवस्थित आपलं असं तेलामध्ये परतलं होतं. कढईमध्ये थोड्याच तेलात, मी अगदी नॉर्मल तेलात थोडंसं तेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की कढीपत्ता सुद्धा खूप खुसखुशीत असा भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता की किती क्रंची असा आवाज येतोय. असं दाबलं ना हाताने तर एकदम पूर्ण तो बारीक होतोय. अशा पद्धतीने आपल्याला कढीपत्ता जो आहे तो तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आपलं सर्व तयारी करून झालेली आहे. आता आपल्याला हे सर्व आहेत ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला मी सर्व इथं एकत्र करून घेते. इथं भाजलेलं खोबरं आहे, त्यानंतर डाळे आहेत, इथं नंतर मी तीळ घेतले होते, मेथी दाणा आहेत. याच्यामध्ये सगळं साहित्य आपल्याला एकत्र टाकायचं आहे. मी आता शेंगदाणे टाकलेले आहेत, त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरी टाकलेली आहे, त्यानंतर आता बडीशेप मी भाजलेली टाकलेली आहे. आता धने भाजून घेतले होते ते पण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला थोडंसं कढईमध्ये मी लसूण घेतला होता, तो लसूण पण भाजलेला आहे, तो पण इथे टाकलेला आहे. त्यानंतर हे मीठ आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर मी इथं लाल मिरची पावडर टाकलेली आहे. सगळी लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला. तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही अजून तिखट टाकू शकता. त्यानंतर इथं भाजलेली कढीपत्त्याची पानं आहेत ती पण मी इथं टाकलेली आहेत. आणि हे सर्व जे आहे ना ते मिक्सर मधून, आता मिक्सर आमचा घरात आतमध्ये आहे त्याच्यामुळे मिक्सर मधून मी तुम्हाला हे व्यवस्थित असं बारीक करून दाखवते. आता आपली कढीपत्त्याची चटणी बनवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता खूप छान आणि खुसखुशीत झालेली आहे. आता मी एका ताटामध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. खूप छान आणि खमंग अशी औषध उपयोगी चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. आज या ठिकाणी आपण खमंग अशी कढीपत्त्याची चटणी बनवलेली आहे आणि ही चटणी एकदम शेतातल्या वातावरणामध्ये बनवलेली आहे. आपली अत्यंत बहुपयोगी अशी आणि आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चांगली असणारी अशी कढीपत्त्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा जर तुमची मुलं जर ही चटणी खात नसतील तर तुम्ही ती भाजीमध्ये पण तुम्ही कूट वापरता त्याच्याऐवजी ह्याचा वापर करू शकता. खूप छान अशी आपली अत्यंत बहुपयोगी चटणी बनवून तयार झालेली आहे.